एकीकडे पाहिलं तर टमाट्याला भाव नसल्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झालेला आहे. आपण पाहू शकतात की अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टमाट्याचं पीक जे आहे आता टमाटे पडून येतं, त्यामुळे शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा शेतकरी संकट आलेलं आहे. मी आहे अंबाजोगाई तालुक्यातील हनुमंतवाडी शिवारामध्ये. आपण पाहू शकतो या ठिकाणी शेतकऱ्यांनी अनेक आपल्या शेतामध्ये पाहिजे तर टमाट्याची लागवड केली होती, मात्र टमाट्याला भाव नसल्यामुळे संपूर्ण पीक आता जागेवर सडून चालले. आपण पाहू शकतो संपूर्ण टमाटे खराब झालेले, त्यामुळे शेतकरी आता पुन्हा एकदा संकट आलेलं आहे. एकीकडे पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत पाऊस कमी आहे आणि दुसरीकडे पाहिलं तर जे खरीपाची पीक आहे आता वाया होऊन गेले. तर दुसरीकडे माहिती पाहिजे शेतकऱ्यांनी टमाट्याची लागवड केली होती, फक्त भाव नसल्यामुळे आता पाहिलं तर मार्केटमध्ये 70 ते 80 रुपये कॅरेट विकलं जातं, त्यामुळे शेतकरी आता हाऊल झालेला आहे. शेतकऱ्याचं म्हणणं आहे किंवा की कमीत कमी टमाट्याला हमी भाव देण्यात तेव्हा आता माझ्यासोबत काही शेतकरी तर काय सांगाल किती एकर मध्ये आपण टमाट्याची लागवड केली होती? 4 एकर मध्ये लागवड आहे साहेब टमाट्याची आता. बरं, आता पण त्याला किती खर्च आला? बरं, खर्च 3-3.5 लाख रुपये गेले, एकरी लाख रुपये खर्च झालाय. बरं, तुम्हाला किती आता उत्पन्न होण्याची शक्यता होती? बरं, काय उत्पन्न आता एकरी 2 लाख रुपये तरी होतील असा अंदाज होता. हा, 3.5 लाख रुपये 8 लाख रुपये उत्पन्न होण्याची शक्यता होती. हो ना. सध्या मग मार्केटला काय भाव आहे टमाट्याचा? मार्केटला साहेब 80 रुपये चालवले आता टमाटर. काय तोडायला हजेरी बायाला 400 रुपये, गाड्याला 700 रुपये. परवडतच नाही, तोडायला सुद्धा परवडत नाही. बरं, आता संपूर्ण टमाटे शेतामध्ये आता पहिले सोडून तर तुम्ही बांधव सगळे टमाटे फेकून दिलेले हो ना. खराब झाले पावसामुळे, काही पाणी नसल्यामुळं भावच राहिला नाही, तर तोडायला सुद्धा परवडणं झाले टमाटे. काय केलं पाहिजे बरं सरकारनं? बरं, एकेक पाहिजे तर म्हणजे 3.5-4 लाख रुपयाचे ते तर तुम्ही खर्च केलेला आहे, उत्पन्न तुम्हाला 7-8 लाखाची होण्याची शक्यता होती, मात्र आता सगळं संपूर्ण टमाट्यात उद्ध्वस्त होऊन गेले. तर सरकारनं हमी भाव द्यायला पाहिजे, तर शेतकरी राजा सुखानं जगल. हमी भाव नाही दिला तर टमाट्याला असंच होणार. एकेक पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत पाऊस कमी आहे, सोयाबीनच्या पिकाचे वाळून चालले. तर आता पाऊस कमी आहे, परत हे खर्च जास्त आहे, त्याच्यामुळे सरकारनं टमाट्याला हमी भाव द्यायला पाहिजे. काय पिण्याच्या पाण्याची परिस्थिती काय? जनावर पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती सध्या पाहिजे तर? सध्या पाणी कमीच आहे, पाणी जनावरांना पण प्यायला नाही, का शेत तळे भरले नाहीत, काही नाही, पाऊस कमी आहे. त्याच्यामुळे जनावरांना पाण्याचा प्रश्न आहे, शेताला पाण्याचा प्रश्न आहे, सोयाबीन वाळून चाललेले आहेत. काय सांगाल बरं आता? काय सरकारकडे मागणी करा आपण बरं? आता सरकारनं शासनानं फक्त टमाट्याला हमी भाव द्यावा, एवढीच माझी सरकारला विनंती. परवडत नाही सर, खर्च व्हायला एवढा मोठा जास्त परवडतच नाही. हमी भाव दिल्याशिवाय जमतच नाही. शासनानं हमी भावच द्यावा. आता पाहिलं तर संपूर्ण पीक हाताला आलेलं तुमच्या ऐकलं का? संपूर्ण 4 एकर टमाटे आता पडून येतो शेतामध्ये, थोड्या माणूस नसल्यामुळे सगळं वाया चालले. हा, मजुरीलाच परवडत नाही साहेब, काय करावं आता? 400 रुपये हजेरी झाली बाईला, गड्याला 700 रुपये हजेरी आहे. तोडायला परवडत नाही, 80 रुपयाला कॅरेट झाले, तोडायला सुद्धा परवडत नाही. वाहतूक आहे त्याची, काहीच परवडत नाही सध्या. तर मार्केटमध्ये न्यायला परवडत नाही टमाटर. 40 रुपये कॅरेट घेऊन चालले तिथून. 15 किलोमीटरला वाहनवाले 40 रुपये कॅरेट घेऊन चाललेत आणि 80 रुपयाला तिथे विकायले. त्याच्यामुळे तोडायला सुद्धा परवडत नाही. आम्ही 4 एकराचा प्लॉट सोडून दिलाय. आता संपूर्ण पाहिजे अनेक ठिकाणी बांधव जे टमाटे फेकून दिले सगळे. काय करावं सर? तोडायलाच परवडत नाही. तर खराब झालेत काही, पाऊस नसल्यामुळं. पाण्याचा अभाव पडला थोडा, पाऊस नाही. सोयाबीनची काय परिस्थिती सध्या पाहिजे तर? सोयाबीन सुकून चालले साहेब, पाऊसच नाही. सुरुवातीपासून जूनच्या पुढे पाऊस, जुलैमध्ये पाऊस पडला, त्याच्यावर पेरण्या झाल्यावर आता शेंगा लागायला सोयाबीनला, तरी पाऊस नाही. पावसाची परिस्थिती गंभीर झाली. पिण्याचं पाणी नाही, जनावराला पाणी नाही, अवघड झाले. शासनानं काहीतरी करावं, हमी भाव द्यावा, एवढीच विनंती माझी शासनाला. तर आपण पाहू शकतात की हे शेतकरी त्यांचं म्हणणं आहे की जे आता हाताला आलेले पीक आहे संपूर्ण वाया गेलेले आहे. खरं त्यांनी 3.5 ते 4 लाख रुपये खर्च केला होता आणि 8 ते 9 लाखाच्या उत्पन्नाची शक्यता होती, मात्र या ठिकाणी केवळ भाव नसल्यामुळे हे संपूर्ण टमाटे उद्ध्वस्त होऊन गेले. तर शेतकरी राजा पुन्हा एकदा हवाली झालेला आहे. खरं तर शासनाने या टमाट्या पिकाला हमी भाव द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली जात आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, अंबाजोगाई, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.